मी ठाणे जिल्ह्यातल्या आदिवासी भागात विशेषतः काम करते गेली 25-30 वर्ष आणि आत्ताच आपल्याकडे जो उल्लेख झाला महागाई या विषयावरती अर्थव्यवस्था गतिमान असावी हा खरोखर आपण सातत्याने शहरी लोक सुशिक्षित लोक या सगळ्यांचं स्वप्न हे आहे की आज जसे आपण आहोत त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त चांगलं आयुष्य हे माणसाला मिळालं पाहिजे। हा केव्हाही मानवी स्वभावाचा एक भाग आहे आणि म्हणून सगळंच म्हणजे अर्थव्यवस्थाच नाही तर सगळंच मानवी जीवन हे गतिमान असावं। पण प्रत्यक्षात आज बघितलं तर असं घडतंय की महागाईच्या दिशेने गतिमानता फार वेगाने चालली आहे आणि दुसऱ्या बाजूला जीवनावश्यक वस्तूंचं उत्पादन त्यांचं वितरण आणि सामान्य माणसाची क्रयशक्ती वाढणं या दिशेने मात्र ती गतिमानता नाही आहे। आणि अशी असंतुलित गतिमानता असेल तर ती एकूणच अर्थव्यवस्था आणि तो देशाचं एकूण वाटचाल ही गतिमान आहे असं म्हणायचं का हा मला सगळ्यात पहिला प्रश्न विचारावासा वाटतो। त्याला कारण असं आहे की प्रत्यक्षात जेव्हा ग्रामीण भागात आम्ही जगतोय राहतोय तेव्हा लक्षात येतंय की दिवसेंदिवस अन्न मिळण्याची शक्यता डोंगराळ भागामध्ये आदिवासी भागांमध्ये आणि इतरही ग्रामीण भागांमध्ये ही कमी होत चालली। म्हणजे प्रत्यक्ष भूक वाढतीये आणि ह्या गोष्टीचा विचार हा महागाईमध्ये आज सर्वसामान्य जे धोरणकर्ते आहेत किंवा जे बोलके गट आहेत ते करत नाहीयेत। कारण आज आपण मी म्हणतोय ना की टॅक्सीचं भाडं वाढतंय रिक्षाचं भाडं वाढतंय किंवा घरांची किमती वाढत आहेत ह्या सगळ्याचा विचार आपण करतोय पण आज प्रत्यक्ष भूक वाढतीये हे जे दिसतंय डोळ्याला आणि त्याचे आकडे सुद्धा सरळ सरळ सार्वजनिक याच्यामध्ये आणले जात आहेत की कुपोषण किती मोठ्या प्रमाणात वाढते बालमृत्यू होत आहेत। अजूनही गावोगाव गेलं तर जी आपण म्हणतो की हातापायाच्या काड्या आणि पोटवाड्या अशी मुलं ही आपल्याला प्रत्येक वाडी पाड्यामध्ये गावामध्ये दिसून येत आहेत। म्हणजे एक साधं मूलभूत पोट भरणं पोटभर खाणं एवढं सुद्धा आपल्या देशामध्ये एका मोठ्या गटाला असंही नाही की अशी आहेत आपली 8-10% लोक अशातला भाग नाहीये। आणि आकडेवारीने सुद्धा सांगितलंय की 10 ते 20 रुपयामध्ये आज ग्रामीण गरीब हा आपला दिवस काढतोय आणि तेवढ्यामध्ये जे त्याला काल मिळत होतं त्यापेक्षा आज किती कमी झालंय हे आज आपल्याही खिशावरनं आपल्याला कळते। त्यामुळे ही महागाई वाढणं आणि त्याच्या बॅलन्समध्ये किंवा त्याच्या बरोबरीने क्रयशक्ती वाढणं माझ्या खिशात पैसा येणं सामान्याच्या आणि उत्पादनही वाढणं हे घडत नाही आहे असं आम्हाला स्पष्टपणे अनुभवात दिसतंय। आणि मग हे का होतंय असा जेव्हा प्रश्न आम्ही विचारतोय सामाजिक कार्यकर्ते तेव्हा उघड दिसतंय की हा महागाई किंवा अशा प्रकारची महागाई हा काही स्वतः रोग नाही आहे हे लक्षण आहे एका आजाराचं रोगाचं आणि तो रोग निश्चितच आपल्या धोरणांमध्ये विकासाच्या धोरणांमध्ये हा रोग आहे। तेव्हा तो जो विकासाचा विचार करताना आपल्या देशाला आपल्या व्यवस्थेला आपल्या भागाला काय गरजेचं आहे कशी धोरणं गरजेची आहे याचा मूलभूत विचार केला जात नाही। म्हणजे ज्या देशात लोकसंख्या मोठी आहे त्या देशात आपण ऑटोमेशन आणतोय एक म्हणजे विचित्र गोष्ट आहे विसंगत गोष्टी आहेत। दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला लेबर इंटेन्सिव्ह टेक्नॉलॉजी पाहिजे का कॅपिटल इंटेन्सिव्ह टेक्नॉलॉजी पाहिजे हा जो निवड आहे ही निवड सत्ताधाऱ्यांनी धोरणकर्त्यांनी करायची आहे आणि ती करायला आपण जनतेने भाग पाडायचं आहे। या दोन्ही गोष्टीत आपण कमी पडतोय। तीच गोष्ट नैसर्गिक संसाधनांची आपल्या देशामध्ये प्रचंड नैसर्गिक संसाधन आहेत म्हणजे जंगल जमीन पाणी खनिज या गोष्टीला कुठेही कमतरता नाही आहे पण जिथे जिथे ती आहेत तिथे त्याचा वापर कसा करायचा त्याची लूट करायची का त्याचा शाश्वत पद्धतीने वापर करायचा म्हणजे ती टिकली पाहिजेत आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी टिकली पाहिजेत आणि शिवाय आपल्यालाही आज आपलं आयुष्य चांगलं करण्यासाठी आपल्या गरजा भागवण्यासाठी वापरलं पाहिजे अशा पद्धतीची धोरणं ही आपण करत नाही आहोत आणि म्हणून वारंवार मोठ्या प्रमाणावरती या विषयाला विरोध होतोय आणि तो विकासाला विरोध आहे असं म्हणून त्याच्याकडे सर्वसामान्य जनता सुशिक्षित समाज मध्यमवर्गीय उच्च मध्यमवर्गीय समाज सुद्धा हा आमच्या विकासाला कुठेतरी मारक घडते अशा पद्धतीने मांडणी होते। तर मला असं वाटतंय की संसाधनांचा वापर श्रमशक्तीचा वापर आणि कोणत्या गोष्टीचं उत्पादन करणं ह्याची सुद्धा निवड या तिन्हीमध्ये आपल्या धोरणांमध्ये निश्चित काहीतरी चुकतंय
आणि ती चूक दुरुस्त केल्याशिवाय महागाई आपण रोखू शकत नाही. कारण मोबाईल्सचे भाव कमी होणार, फ्रीजचे भाव कमी होणार, टीव्हीचे भाव कमी होणार, गाड्यांचे भाव कमी होणार, पण तेल, डाळ, गूळ, साखर जे लोकांना हवे त्याचे भाव वाढणार. आणि आपण जर धोरणं बदलणार नाही आणि हे चालू देणार तर ही महागाई कोणत्याही पद्धतीने आपण रोखू शकणार नाही. मग जनतेला या धोरणामध्ये हस्तक्षेप करावा लागेल, हस्तक्षेप करायला शासनाला भाग पाडावं लागेल. आणि ती तयारी आपली मात्र सुशिक्षित मध्यमवर्गीय, कारण आज धोरणावरती काहीतरी बोलण्याची ताकद त्यांची आहे. जो आजच 2 वेळ जेवू शकत नाही तो काय बोलणार आहे ह्याच्यामध्ये, हा एक विषय आहे त्याच्यामध्ये.